नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. मुख्यमंत्री पदाचा मुद्दा आता आमच्यासाठी गौण. 2 पावलं पुढे मागे घ्यावी लागतात. कॉम्प्रोमाइज करणारा माणूसच पुढे यशस्वी होतो. मुख्यमंत्री पदावरून अजित पवारांचे नरमाईचे संकेत. महायुतीचं सरकार बनवायचं आहे, त्यामुळे फडणवीसांना विजयी करा. अमित शहांचं शिराळ्यातल्या सभेत वक्तव्य. अमित शहांकडून फडणवीसांना परत मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत. आपण स्वतःला वारसदार म्हणून काही होत नाही. शरद पवारांचे वारसदार कोण हे जनताच ठरवेल. TV9च्या मुलाखतीत अजित पवारांचं विधान. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचं आहे. TV9ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांकडून निवडणुकीनंतरही महायुतीसोबतच राहणार असल्याचा पुनरुच्चार. राज ठाकरेंची भूमिका दर 5 वर्षांनी वेगळी असते. त्यांच्या भूमिकेवर बोलून नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. अजित पवारांचा टोला. एक है तो सेफ है. महाराष्ट्रातील प्रचार सभेत मोदींचा नारा. एकजूट ठेवत जातीय तेढ निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव उधळून लावा. मोदींचं आवाहन. कटेंगेची भाषा करणाऱ्यांना भुईसपाट करणार. महायुती म्हणून तुम्हीच एक नाही, आधी तुम्ही एक व्हा, मग एक रहेंगे तो सेफ रहेंगेची भाषा करा. उद्धव ठाकरेंची टीका. बटेंगे तो कटेंगे अशा गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. अजित पवारांची भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यापासून फारकत घेणारी भूमिका. काही लोकांनी भाजप समोर माना खाली घातल्या. 1.5 वर्षांपासून शरण गेलेल्यांचं महाराष्ट्रात राज्य. जयंत पाटलांची अजित पवार गटावर टीका. महायुतीत अजितदादा चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात. रोहित पवारांची अजित पवारांच्या विरोधी पक्षनेतेपदावर भाष्य. शरद पवार आणि राहुल गांधींना सोबत खोटं बोलण्याची सवय लागली आहे. अमित शहांची शरद पवारांसह राहुल गांधींवर टीका. समर्थ रामदासांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवरायांना पाठिंबा दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं प्रचार सभेत वक्तव्य. शिवरायांना समर्थ रामदासांसोबत जोडणं योग्य नाही. संभाजीराजेंकडून आक्षेप. तर भाकड कथेच्या आधारावर गृहमंत्र्यांनी बोलणं चुकीचं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया. शिखर बँक घोटाळ्याविरोधातील याचिका रद्द करण्यासाठी पोलिसांचा कोर्टात अर्ज. याचिकाकर्त्यांचा प्रकरणाशी संबंध नसल्याने त्याची याचिका न स्वीकारण्याची कोर्टाला विनंती. वादग्रस्त पूजा केडकरवर अटकेची टांगती तलवार. दिल्ली हायकोर्टातील जामिनाची सुनावणी लांबणीवर. UPSCने अर्जावर तीव्र आक्षेप घेतल्यामुळे पूजा केडकरच्या अडचणीत वाढ. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी संचालक मंडळाला धक्का. सोपल, रणजितसिंह मोहिते, संजय शिंदे, बबनराव शिंदेंच्या अडचणीत वाढ. बबनराव शिंदे, दीपक साळुंखे, दिलीप मानेंच्याही अडचणी वाढल्या. उद्या मध्य पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच. काही भागात वाईट श्रेणीत हवेची नोंद. समीर ॲपनुसार शुक्रवारी सायंकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक 114वर. सणासुदीचा काळ संपल्यानं 9 नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर घातले होते तात्पुरते निर्बंध. साखर उद्योग आर्थिक संकटात. FRPच्या प्रमाणात साखरेचा विक्री दर आणि इथेनॉल खरेदी दरात वाढ नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची महासंघाची मागणी. TETतील गैरप्रकार रोखण्यासाठी AI परीक्षा केंद्रावर देखरेख ठेवली जाणार. उमेदवारांचं फेस रीडिंग, बायोमेट्रिक, मेटल डिटेक्टर आणि प्रत्येक वर्गखोलीत CCTV कॅमेरा असणार. पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या नेमणुका निवडणुकीनंतरच. लोकसेवा आयोगाकडून शिफारस यादी जाहीर. मात्र नियुक्ती नाही. न्यायालयीन खटल्यांमुळे गेल्या 3 वर्षात भरती नाही. बेस्टच्या भाडेतत्वावरील बसमुळे मुंबईकरांची गैरसोय. किमान 6000 बसची आवश्यकता असताना बेस्टकडे आता स्वमालकीच्या केवळ 1000 बस. कोणत्याही निवडणुकीत बांधकाम कामगारांच्या योजना बंद होणार नाहीत. हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला. तांत्रिक अडचणीमुळे JEEचा अर्ज भरताना चुका. नाव सुधारण्यासाठी ऑनलाईन अर्जात बदल. दिव्यांग व्यक्तींसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्या. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. सहजतेने वावरण्यासाठी सुविधांबाबत अंमलबजावणी विलंब. प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र. मुलगी पूनम महाजनांचा खळबळजनक दावा. गृहमंत्र्यांना पत्र लिहून नव्याने चौकशीची मागणी करणार. फडणवीसांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचा निषेध करते राज्याचे गृहमंत्री. फडणवीसांना झालंय तरी काय, सुप्रिया सुळेंचा सवाल. भाजपबरोबर गेल्यानं ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका. त्यामुळे भाजपसोबत गेल्याचा सर्वांना आनंद. द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया पुस्तकातील भुजबळांच्या दाव्यानं खळबळ. ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी नाहीतर विकासासाठी भाजपसोबत. द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया पुस्तकातील दावे भुजबळांनी फेटाळले. आक्षेपार्ह दाव्यांवर कायदेशीर कारवाईचाही इशारा.
पुस्तकात दिल्याप्रमाणे छगन भुजबळ काहीही बोलले नाहीत. निवडणुकांमुळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, देश आणि राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील. पुस्तकातील दाव्यांवरून अजित पवारांची प्रतिक्रिया. भुजबळांना अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांच्याबद्दल आदर. आपण पुस्तक वाचा. भुजबळांनी दावा फेटाळल्यावर पत्रकार आणि लेखक राजदीप सरदेसाईंची प्रतिक्रिया. ईडीचा दबाव हेच पक्षफुटीचं कारण. मोकळा श्वास घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. राऊतांची शिंदे अजितदारांवर टीका. त्या पुस्तकातील माहिती खरी. भुजबळांवर दबाव होता. जेलमधून आल्यावर त्यांना पुन्हा नोटीस आली होती. पुन्हा तेच सहन करण्याची त्यांची इच्छा नव्हती, म्हणून भाजपसोबत गेले. अनिल देशमुखांचा दावा. 95% ईडी सीबीआयच्या केसेस विरोधी पक्षावर. अदृश्य शक्ती महिलांमागेही लागल्या. माझ्या 3 बहिणींवर देखील ईडीची कारवाई. भुजबळांच्या दाव्यावर सुळेंची प्रतिक्रिया. 100 कोटींची वांगी अजून शेतकऱ्यांना मिळाली नाहीत, त्याचं ऑन कॅमेरा वितरण कराल का? फडणवीसांना दिलेल्या आव्हानावर चित्रा वाघ यांचं सुळेंना प्रति आव्हान. मुख्यमंत्री शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंकडून आंबेडकरांची भेट. शिवराय म्हटलं की फडणवीसांच्या अंगाची आग होते. शिवरायांचा भगवा मावळ्यांच्या हातात शोभतो, गद्दारांच्या हातात नाही. उद्धव ठाकरेंची शिंदे फडणवीसांवर सडकून टीका. विरोधकांच्या वोट जिहादमुळे लोकसभेला धुळ्यात फटका. मात्र येत्या निवडणुकीत एकत्रितपणे मतदान करून वोट जिहादचं उत्तर द्या. महायुतीचे धुळ्यातील 5 उमेदवार निवडून आणा. फडणवीसांचं आवाहन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काँग्रेसनं जम्मू काश्मीरमध्ये का लागू केलं नाही? ते आम्ही लागू केलं. काँग्रेसकडून तिथे भारताचं संविधान हटवण्याचं काम सुरू. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला. महायुतीचा वचननामा म्हणजे विकासाची वाढेल गती, महाराष्ट्राची होणार हमखास प्रगती. हा वचननामा महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे. विकसित महाराष्ट्राचा आधार बनेल. मोदींचा दावा. माझी लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्र नाही तर देशभरात चर्चा, पण काँग्रेस ही योजना बंद करण्यासाठी डाव आखताय. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. गद्दारने न केलेल्या कामाचा गवगावा करतात. गद्दारांनी संधीची माती केली. कचऱ्यापेक्षा कमी भावात गद्दारांना फेकून दिलं पाहिजे. बुलढाण्यातल्या सभेत उद्धव ठाकरेंची टीका. नाशकात मंचावरून खाली उतरून आदित्य ठाकरेंचा महिलांशी संवाद. 15 लाखाचे 1500 कधी झाले कळलं का तुम्हाला? आदित्य ठाकरेंचा महिलांना सवाल. तर महाराष्ट्राच्या महिलांना आम्ही 3000 रुपये देऊ. ठाकरेंचं आश्वासन. सागर बंगल्यावर फडणवीस असतात, यांच्या वडिलांचाही विसर पडलाय. नितेश राणेंच्या वक्तव्याचा सुषमा अंधारेंकडून समाचार. आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. छगन भुजबळ जे बोललेच नाहीत ते विधान. रोहित पवारांकडून चुकीच्या पद्धतीनं ट्विट. रुपाली चाकणकर यांचा रोहित पवारांवर आरोप. रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करावी. चाकणकरांची मागणी. अजितदारांबरोबर लोक का गेली त्याचं भुजबळांनी उत्तर दिलं. छगन भुजबळांवर बोलताना जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अभिजित पाटलाला मत म्हणजे शरद पवारांना मत, तर पक्ष फोडणाऱ्या गद्दारांमध्ये माढ्याचे आमदार. अभिजित पाटलांची माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंवर टीका. कैलास पाटील वारंवार शिंदेंना बंडासाठी विनंती करत होते. ऐनवेळी लालसेपोटी ठाकरेंकडे परतले. कळंब धाराशिवचे शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगेंचा आरोप. सांगलीत पृथ्वीराज बाबा पाटलांच्या प्रचाराला सुरुवात. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ. पालघरच्या वाडा पाली मार्गावर कॅश व्हॅनची पोलिसांकडून चौकशी. 3,70 लाख रुपये जप्त. अपक्ष उमेदवार डॉक्टर हिना गावितांकडून डोअर टू डोअर प्रचार सुरू. अक्कलकुवा आक्रेनी मतदारसंघात मतदार राजा माझ्या बाजूने. हिना गावितांकडून विश्वास व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकाला ई-केवायसी करणं बंधनकारक. केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ. धुळे ग्रामीणचे अपक्ष उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी अपक्ष उभा आहे, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. माळींकडून नागरिकांना आवाहन. गुरुवार विधानसभेत शिंदे गटाकडून भाजपच्या विरोधात काम सुरू. विजयकुमार गावितांचा आरोप, तर विरोधक खोटा प्रचार करत असल्याचाही आरोप. पालघर विधानसभेचे शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा काळे झेंडे दाखवून निषेध. वाढवण बंदराविरोधात गावितांनी आपली भूमिका बदलल्याचा स्थानिकांचा आरोप. आदिवासी आमदार म्हणून निवडून येणाऱ्यांनी आदिवासींच्या समस्या सोडल्या नाहीत. अपक्ष उमेदवार गीतांजली कोळींचा विजयकुमार गावितांवर हल्ला. सुभाष पवारांची पायाखालची वाळू आधीच सरकलेली आहे. त्यांनी त्यांच्या पायाखालची वाळू मजबूत ठेवावी तरच टिकतील. सुभाष पवारांच्या टीकेला किसन कथोरेंचं प्रत्युत्तर.
अंबरनाथमध्ये अपक्ष उमेदवारांकडून रात्रीच्या गाठीभेटी सुरू, तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना शह देण्यासाठी प्रस्थापितांकडून अपक्षांना पाठबळ दिलं जात असल्याचीही चर्चा. बदलापुरात शिवसेना भाजपतील मतभेद दूर, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, भाजप उमेदवार किसन कथोरेंच्या उपस्थितीत बैठक. धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, बाजारात भाज्यांची आवक घटल्यानं दरात 20 रुपयांनी वाढ. सोयाबीनची आवक घसरल्यानं दर वाढले, 1000 ते 1200 रुपयांच्या दरात सोयाबीनची विक्री सुरू, चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. आजूबाजूच्या माणसांपासून सावध राहा, सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना सल्ला, माझ्या पक्षाला हात लावू नका, माझी ताकद नगण्य आहे असे समजणारे तुमच्या विरोधात आहेत, तटकरेंचं वक्तव्य. मावळ विधानसभेचे अजितदादांचे उमेदवार सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल, आचारसंहिता लागू असताना रात्री उशिरापर्यंत प्रचार रॅली सुरू ठेवल्याचा आरोप. पुरंदर विधानसभा मतदारसंघात भाजपचा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारेंना पाठिंबा, भाजप महाराष्ट्र प्रभारी CT रवी आणि शिवतारेंची भेट. पुरंदरमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढत. शिवसेनेकडून 3 पदाधिकाऱ्यांचं निलंबन, मोहन अग्रवालांना जालना जिल्हा प्रमुख पदावरून हटवलं. पालघरमधील प्रकाश निकम यांचं पक्षातून निलंबन, तर कन्नड तालुका प्रमुख केतन काझेंचंही पक्षातून निलंबन. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 8 जणांचं निलंबन, शिस्तभंग केल्यानं सुनील तटकरे यांकडून निलंबनाची कारवाई. चेंबूर विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तुकाराम खाते यांच्याकडून साड्या वाटपाचा कार्यक्रम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. नीलम गोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. निवडणूक आयोगात ठाकरे गटाची पुन्हा तक्रार. माझ्या अपहरणाचा कट, काही गाड्या पाठलाग करतायत, कन्नडचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांचा आरोप. रावसाहेब दानवेंवर आरोप करत जीवाला धोका असल्याची पोलिसात तक्रार. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्यानं बाजारभावात वाढ, सध्या बाजारात कांद्याला 6000 रुपयांचा दर. किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलो, तर लसूण 500 रुपये किलोवर. भाववाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार. नांदगावचे स्थानिक आमदार गुंड, गद्दारांनी गुंडांकडून त्रास दिला तर बर्फाच्या लादीवर उभं करू, आदित्य ठाकरेंचा सुहास कांदेंना अप्रत्यक्ष इशारा. 20 वर्ष आमदार आणि त्यात 10 वर्ष मंत्री असताना शहरासाठी कोणतं भरीव काम केलं दाखवा, जनता विरुद्ध खोतकर अशी लढाई, कैलास गोरंट्याल यांची टीका. कैलास पाटील वारंवार शिंदेंना बंडासाठी विनंती करत होते, ऐनवेळी लालसेपोटी कैलास पाटील ठाकरेंकडे परतले. धाराशिवचे शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळेंचा आरोप. कराड उत्तरमध्ये तुतारी विरोधात ट्रम्पेट चिन्ह असलेले उमेदवार मैदानात, अपक्ष उमेदवार अजय सूर्यवंशी यांचा प्रचार सुरू. ओगलेवाडी जानाई मंदिरात नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ. भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हंसा खोब्रागडेंचा पक्षाला रामराम, काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. नागपूर मध्य मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांचा जोरदार प्रचार सुरू. पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद. हलबा समाजाच्या मतदारांवर भाजपचा भर. शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जाण्यासाठी कारखाना काढणार, साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय देणार, प्रवीण मानेंचं आश्वासन. माने इंदापूरमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारेंचा प्रचाराचा शुभारंभ. उरुळी देवाची इथं भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन. बार्शीत चोरलेला बाण घेऊन आले आहेत ओमराजे निंबाळकर यांची राजेंद्र राऊतांवर टीका, तर ओमराजे निंबाळकरांनी अवकातीत राहावं, राजेंद्र राऊतांचा इशारा. पुरातांना डिस्टर्ब करण्यासाठी वाचाळवीरांच्या माध्यमातून सभा घेतल्या, निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका. तुमची दहशत संपली आहे, निलेश लंकेंचा विखेंवर हल्लाबोल. स्वराज्य पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. छत्रपती संभाजीराजेंचं त्यांचे पुत्र शहाजीराजेंचं यादीत नाव. स्टार प्रचारक राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळणार. राजकीय पक्षाचा प्रचार करणं ग्रामसेवकाला भोवलं, ग्रामसेवकाविरोधात कारवाई करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांना आदेश. विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 2 कोटींची बेहिशोबी रोकड जप्त. बँकेच्या ATM व्हॅनमधून पैसे नेले जात असल्याची माहिती मिळताच पालिकेच्या भरारी पथकाची कारवाई. आमदाराचा परिवार मुलीसहित राजकारणात दिसतोय. तुमच्या मुलीला राजकारणात आणून तुम्ही किती खोटारडेपणा केला. घराणेशाहीवरून रोहिणी खडसे यांची चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील यांच्यावर टीका. खासदार विशाल पाटलांनी तुतारीऐवजी घड्याळ म्हणतात. जयंत पाटलांची सारवासारव. लागलीच तुतारी वादकांना तुतारी वाजवायला सांगितली. सांगलीच्या मिरजेतील सभेतला प्रकार. काँग्रेसने माझ्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरीही मीच महाविकास आघाडीची उमेदवार. अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांची निलंबनाच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया.
पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त 8 लाख बुंदीच्या लाडूच्या प्रसादाची तयारी. जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद मिळावा यासाठी जादा विक्री केंद्र. माढ्यात रणजितसिंह मोहिते यांचे गावभेट दौरे सुरू. शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांचा प्रचार करणार का याकडे लक्ष. रविकांत तुपकरांचा एबी फॉर्म तयार होता, मात्र बुलढाण्यातील काहींनी मातोश्रीवर 10 खोके पोहोचवले आणि तुपकरांचा पत्ता कट झाला. संजय गायकवाडांचा आरोप. माझ्या अपहरणाचा कट, काही गाड्या पाठलाग करतायत, जीवाला धोका असल्याचं हर्षवर्धन जाधव यांची पोलिसात तक्रार. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात अपक्ष उमेदवार हर्षदा काकडेंकडून प्रचार. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं काकडे निवडणुकीच्या रिंगणात. पुण्यातील कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा प्रचार सुरू. स्थानिक नेत्यांसह सुप्रिया सुळेंची धंगेकरांच्या रॅलीत उपस्थिती. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा विडा भाजपनं उचललाय. योगींना राज्यात आणून दंगे घडवण्याचा प्रयत्न. भाजपच्या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका. गद्दाराला एकही मत मिळता कामा नये. बुलढाण्यात जयश्री शेळके यांच्या प्रचारसभेत ठाकरेंचा संजय गायकवाड यांच्यावर निशाणा. मलिकांवर आरोप करून त्यांना तुरुंगात टाकलं होतं. अजित पवार तिकडे गेल्यानंतर मलिक तुरुंगातून बाहेर आले. मलिकांबाबत खोटं कोण बोलतंय? अजित पवार आणि फडणवीसांनी सांगावं, उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्धव ठाकरेंसोबत आमचे कौटुंबिक संबंध. माझं तिकीट कापल्यानंतर ठाकरेंनी मला फोन केलेला. पूनम महाजन यांची प्रतिक्रिया. लोकसभेत तिकीट का कापलं हे अद्याप कळलं नाही. काँग्रेसच्या मतदारसंघाला मी भाजपचा बालेकिल्ला बनवलेला. पूनम महाजन यांचं वक्तव्य.